डोंगर आहे, त्या डोंगरावर आमची गुरा तिथं खालती आहेत. मला वाटते भीती आणि माझ्यासोबत आलेला आहे माझा भाव. तर आता मी चालले उतरतो तिथं. तर पाहू शकता तुम्ही, ह्या सगळ्या आमच्या जांभी, मोठ्या जांभी आहेत. छत्री गिरे बाबू, किती मस्त नजारा आहे खरंच मित्रांनो. जे कोकणात राहतात ते स्वर्गात राहतात असं मी खरंच म्हणेन. कोणाला कोणाला असं वाटतं की कोकण आपलं स्वर्ग आहे. आणि त्या बघा त्या कुत्रा राजू या. आणि एवढं मस्त पैकी वातावरण. आणि तिथं माझी आजी काम करते, ती लाकडं तोडते घेऊन जाण्यासाठी. आणि तुम्हाला माहिती आहे का, गवारेड आमच्या कोकणातील एक, त्या बघा कसा लोलताय. ह्या पहिला गवारेडा मी ह्याला रड मारताय. आमच्या कोकणातील एक मोठी पण अगदी मन प्रसन्न करणारी जागा आहे. तुम्ही खरंच कोकणातले भाग्यवान आमच्यासारखेच. तर आम्ही निघालो परत खालती, कारण की आम्हाला आता घेऊन जायचं आहे घरी टोनकी. तुम्ही पाहू शकतातच, आजी मला हाका मारते, तर मला गायत राहावं आहे. ए अरे वारक्या, असं मन प्रसन्न करणारं वातावरण, आणि त्यात कोणाला नाही राहायला आवडणार. विचार करा, जर तुमचं असं मस्त जागेवर घर असेल. आणि आता मला भाजी जायला टाईम नाही, पण मी पुढचे व्हिडिओ टाकन त्याच्यामध्ये मी नक्की भाजीच जाईल. पण तुम्ही काय पण म्हणा, आपला ब्लॉग किती मस्त झाला कोणीच सांगू नाही शकत. ए तू तिथून या, माझ्या मागणं खायचंय, तुम्ही खेळणं पण जाईन राहणार तुम्ही. तर तुम्ही पाहू शकता की किती अडचणीतनं आम्हाला खेळायला लागतं. पण काय करायचं, गुरा पण लावायला लागणारच ना. या बघा, किती प्रसन्न करणारं वातावरण. तर मी तुम्हाला दाखवतो माझी गुरा. एवढा माझा कंपाऊंड तर दाखवला, तुम्ही कंपाऊंडात कधीतरी जांभी पण बघितला असेल. ह्या सगळ्या वेंगुर्ला जांभी आहेत. आणि या बघा माझी ऍक्टिंग करताय, लाईक करू सबस्क्राईब करू करताय माझी ऍक्टिंग. बघा कसा किंचाळताय. पण आता मी तुम्हाला पहिले माझी गुरा दाखवतो बघ. आणि आया पण बोलवते टोनकी न्या. आता एवढी टोनकी आमसने घरी घेऊन जायचे आयाला आणि मला दो. तुम्हाला पहिली माझी गुरा दाखवतो ना. इथं सर होती गुरा, गेली खरी.
तर आता माझी गुरा काहीतरी ती बघा वरती. मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जवळून दाखवून. आमची आता निघायची वेळ झालेली आहे.